ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी ठाण्यामध्ये सभा झाली त्या सभेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत त्यांच्या भाषणाबद्दल खरं तर। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आहेत। पहिला प्रश्न हा आहे की संजय राऊतांनी अशी प्रतिक्रिया दिली की राज ठाकरे हे सुपारीबाज आहेत, हे आम्ही नाही म्हटलेलं तर भाजपनंच याची सुरुवात केली होती। मुळात असं आहे की ज्या दिवशीपासून आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यानंतर उबाटाच्या तंबूमध्ये घबराट पसरलेली आहे आणि त्यामुळे मग काहीतरी जुनं काहीतरी काढायचं। यांचे जर जुने गोष्टी काढल्या संजय राऊतांच्या तर पळता भोई थोडी होईल। हे काय बोललेले मोदींशिवाय पर्याय नाही आणि काय 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 त्यामुळे मला असं वाटतं जुन्या गोष्टी जर काढायच्याच झाल्या तर राऊतांच्या काढल्या तर राऊतांना पाचव्या वाघाला पाय लावून पळावं लागेल अशी त्यांची परिस्थिती होईल। आणि जास्ती सुपारी करू नका। सुपारी जर गळ्यात अडकली तर ती गिळता येणार नाही आणि बाहेरही काढता येणार नाही आणि श्वास अडकेल, त्यामुळे सांभाळून। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांना विचारा, त्यांनी याबद्दल ज्या वेळेला जुन्या जर गोष्टीच काढायच्या असतील सगळ्यांच्याच, त्या जर सगळ्यांच्याच काढल्या तर मला असं वाटतं मग कोणाला तोंड दाखवायला जागा होणार नाही। काय म्हणाले असतील देवेंद्र फडणवीस, आम्हीही म्हणालो, तेही म्हणाले, ते राजकीय आरोप प्रत्यारोप होते त्यामुळे ते होत राहतात। पण ज्या पद्धतीने सत्तेसाठी म्हणून राऊत साहेब इकडनं तिकडनं उडी मारली, पवार साहेबांच्या मांडीवर बसली, त्याला म्हणतात सुपारी घेणं। आणि मला असं वाटतं राऊतांना जी सुपारी मिळाली आहे ती उबाटा संपवायची सुपारी मिळाली आणि ते व्यवस्थित काम करतात आणि ती सुपारी मला असं वाटतं पवार साहेबांनीच दिली राऊत साहेबांना, उबाटा संपवायची सुपारी, आणि ते काम ते व्यवस्थित सुपारी घेऊन वाजवत आहेत। काल जी सभा झाली त्या सभेचं क्षेत्र जर पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड तिथं बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहेत। त्यांनी पण टीका केली आहे की राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट जवळ आलेला आहे असं म्हणतात। मला असं वाटतं आता जितेंद्र आव्हाड साहेबांना कोणाचा शेवट जवळ आला आहे कोणाचा नाही आला आहे एवढं भविष्य करण्या एवढी त्यांची लायकी पण नाही आहे जितेंद्र आव्हाडांची। आणि राज ठाकरेंना संपवणारे भले भले स्वतः संपलेत हे जितेंद्र आव्हाडांनी लक्षात ठेवावं। आत्ता सभा झालेली आहे, अजून काही सभांचं नियोजन आहे का महायुतीच्या उमेदवारांसाठी? कारण अजून मुंबईतला टप्पा होईल ती 17 तारखेची सभा होईल, त्यानंतर अजून काही नाही। 20 तारखेला तर प्रचार आपलं म्हणजे वोटिंग होते, 18 तारखेला तर प्रचार संपतो। काय वाटतं एकंदरीत तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, काय चित्र दिसतंय तुम्हाला मनसेबद्दल? तर मुळात असं आहे की आम्ही बिनचर जरी पाठिंबा दिला असला तरी आम्ही स्वतः सगळेजण प्रचारात उतरलेलो आहोत आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांचे आमचे लोक काम करत आहेत। आणि त्यामुळे काय झालं आहे उबाटामध्ये घबराट झालेली, कारण ह्यांच्या आरेला कार्य करणारे जो कोण असेल तर ते महाराष्ट्र सैनिकच आहेत आणि ह्यांची सगळी चिल्लीपिल्ली आम्हाला माहिती आहे। हे म्हणत आहेत गुजराती लोकांबद्दल की आता आक्रमण होतं आहे, जिलबीनी फाफडा उद्धव ठाकरे आपडा ही घोषणा दिली कोणी, केमछो गुजरातीचे बोर्ड लावले कोणी। त्यामुळे ह्यांचं जे मराठी प्रेम आहे हे बिगडी प्रेम आहे। ह्यांना फक्त मतदान हवं असतं, त्याच वेळा मराठी माणूस आठवतो त्यांना। 25 वर्ष महापालिकेत होते, काय केलं मराठी माणसासाठी? कुठला मराठी कॉन्ट्रॅक्टर तयार केला? कुठल्या मराठी माणसाला कामं दिली यांनी? काही केलं नाही यांनी मराठी माणसासाठी। उलट जे मराठी माणसं मुंबईसारख्या शहरात राहत होते त्यांना कल्याण, डोंबिवली, वसई, विरार इथे पाठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने केलेलं आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। शेवटचा माझा प्रश्न, 17 तारखेला जी सभा होणार आहे पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच वेळेला व्यासपीठावर असणार आहेत। शिवतीर्थांनी अनेक ऐतिहासिक सभा बघितलेल्या आहेत, मग अगदी आचार्य आत्रेंपासनं त्या चालू होतात। बाळासाहेबांची सभा बघितली आहे, अटल बिहारी वाजपेयींची सभा बघितलेली आहे, लालकृष्ण अडवाणींची सभा बघितलेली आहे,
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळा कॉम्रेड डांगेंपासून सगळ्यांच्या सभा बघितलेल्या आहेत. तर मला असं वाटलं त्याच इतिहासाच्या पठडीतली अजून एक ऐतिहासिक सभेचं साक्षीदार शिवतीर्थ होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.